नाशिकमध्ये होतोय आणि ते महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषण आहे, तर त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण आज मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी आणि आम्ही सगळे कमिटीचे मेंबर यांच्या उपस्थितीमध्ये झालं. 13 आखाड्याचे प्रमुख साधू महंत देखील त्याला उपस्थित होते. नाशिकमधले स्थानिक साधू महंत त्याला उपस्थित होते आणि बाकी ज्या साधू महंतांच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा तिथल्या परिसराच्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात आमची आढावा बैठक देखील झाली आणि आढावा बैठकीमधनं मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी साधू महंतांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्याच्याबाबत त्यांचं समाधान केलेलं आहे. गाड्यांच्या ताफ्या संदर्भात जी बातमी येत आहे की मंत्र्यांच्या गाड्या कमी करण्यासाठी निर्देश दिले. नाही, निर्देश म्हणण्यापेक्षा हे समजून घेण्यासाठी सारखं आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेलं आव्हान आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचं असू दे किंवा आपल्या ताफा कमी करण्याचा असू दे, तर आम्ही सगळी त्याची अंमलबजावणी करतोय. स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे. मी देखील त्याच्यामध्ये स्वतः आता ईव्ही गाडी वापरायला निदान मुंबईच्या परिसरामध्ये मी सुरू केलेलं आहे आणि ताफा देखील आमचा जेवढा सुरक्षिततेचा आहे तेवढाच वापरायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी. त्या सुविधा करून दिल्या पाहिजेत, परंतु जे आता आपण करू शकतो ते देखील केलं पाहिजे. आताच आपण मला विचारलं की परदेश दौऱ्याच्या बाबतीत, परदेश दौरे सगळे रद्द झालेले आहेत. त्याच्यानंतर शेवटी परदेश दौरे रद्द हे सांगून करण्यापेक्षा जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक मंत्री महोदयांनी त्यांचे परदेश दौरे देखील रद्द केलेले आहेत. त्याच्यामध्ये शंभूराज देसाई असतील, आमचे आशिष शेलार साहेब असतील. त्याच्यामुळे आव्हानाला प्रतिसाद देणं चांगल्या गोष्टीची ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. मी तर आजच आढावा बैठक घेतलेली आहे की आमचे एमआयडीसीचे अधिकारी ज्या गाड्या वापरतात, ज्या आम्ही आउटसोर्समधनं गाड्या घेतो, त्या आउटसोर्समधनं इंधनाच्या गाड्या बाजूला करून जर ईव्ही व्हेकल आपल्याला वापरता आल्या त्या संदर्भात आताच माझी संध्याकाळी बैठक आहे. नीटचे पेपर जे फुटलेले आहेत त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि परत ते पेपर फुटणार नाहीत अशा पद्धतीनं कार्यवाही संबंधित यंत्रणेने केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पाकिस्तानसोबतची कोंडी फोडण्यासाठी चर्चेचा भारताची आणि पाकिस्तानची दरम्यानची जी चर्चेची कोंडी आहे ती फोडण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे अशा प्रकारचं मत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय भुजबळ यांनी व्यक्त केलं. मला असं वाटतं की हा मोठा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करणं हे योग्य नाही, परंतु अशा बाबतीतला जो निर्णय आहे ते केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय व्हायचा तो होईल. रोहित पवारांनी एक दावा केलेला आहे 2029ला 40 असे आमदार असतील, ज्यामध्ये काही राष्ट्रवादीचे असतील, काही शिवसेनेचे असतील, जे भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढू शकतात. दावा केलाय ना, मग तुमचं मत काय? ठीक आहे, दावा केला असू दे, बघू आपण 2029ला हिंदी में बताइए ते कुठच्या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत हे देखील 29ला साबित होईल. परंतु सर, परवा खरं तर भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी सुद्धा एक विधान केलं की ज्या पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये राणेंनाही भाजपमध्ये घेऊन आलो तसं रत्नागिरीमध्ये सुद्धा एक मोठा प्रभावी भाजपमध्ये होणार. मला त्यांच्या वक्तीवर काही बोलायचं नाही, ते आता नवीन आमदार झालेले आहेत आणि नवीन आमदार झाल्यानंतर कोकणामध्ये येऊन काल ते हे पण बोलले की विनोद तावडेंना त्यांना केंद्रामध्ये राष्ट्रीय नेते झालेले बघायचे, त्याच्यामुळं तो भाजपाचा प्रश्न आहे. आणि प्रमोद जठार साहेब ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी पहिल्या 2-4 फोनमध्ये करणारा मी होतो, त्याच्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, ते आता 15-20 दिवस सगळे फिरतायत, त्याच्यामुळे काही वक्तव्य त्यांनी केलं असेल. राजू शेट्टींची मागणी आहे की काजू जे बागायतदार आहेत त्यांना योग्य मदत जी आहे ती सरकार देत नाही, ते आंदोलनाच्या पवित्रात आहेत. राजू शेट्टींशी मी स्वतः 2-4 वेळा या बाबतीमध्ये बोललेलो आहे आणि राजू शेट्टींना ही देखील विनंती केलेली आहे की आपण आंदोलन करत असताना एक सहकारी म्हणून सगळ्या आंबा बागायतदारांना बरोबर घेऊन तुम्ही आंदोलन केलं पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण निर्माण झालेलं आहे की मी ज्यांना 4 वेळा पराभूत केलं ते युबीटीचे उमेदवार त्यांच्यासोबत आहेत, युबीटीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत. समस्त जो आंबा बागायतदार पाहिजे तो आंबा बागायतदार त्यांच्याबरोबर नाही. उदाहरणार्थ कॅनिंगचा रेट हा 30 रुपयावरनं 32 रुपयावरनं 35 रुपयावरनं 50 रुपये करण्याचा पालकमंत्री म्हणून निर्णय घेतला आणि आमच्याकडे जी एक्झॉटिक नावाची कंपनी आहे तिथे त्याचा दर आता 50 रुपये चालू आहे. मला असं वाटतं की अशी कामं करण्याच्या संदर्भामध्ये शेट्टी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि थोडा हा देखील विचार केला पाहिजे की
आपण आंदोलन करतोय त्याबद्दल दुमत नाही. लोकशाहीतला तो एक भाग आहे. ते अतिशय चांगले शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्याच्याबद्दल देखील माझं काही मत नाही. पण त्यांचा कोणतरी गैरसमज करतोय. आणि कॅबिनेटमध्ये मी स्वतः 2दा आंबा नुकसान भरपाईला पैसे वाढवून द्यावेत ही भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे. किस तरीके से गाड़ियों का जो कन्वे है उसको कम करने के लिए राज्य सरकार का इंस्ट्रक्शन है? आज कोई बैठक हुई है? किस नहीं, आज जो बैठक हुई वो सिंहस्थ कुंभ मेला के बारे में थी. संत महंत भी वहाँ मीटिंग में उपस्थित थे और हमारा जो सिंहस्थ कुंभ मेला का जो बोध चिन्ह है उसका इनॉग्रेशन वहाँ किया गया और जो संत महंतों की 13 अखाड़ों की मांग थी उसके ऊपर एक आढावा बैठक भी हुई, उसमें वो समाधान है. किस तरीके से कन्वे कम करने को लेकर के क्या नहीं, ये जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने आह्वान किया है वो सब ने उसका इम्प्लीमेंट करना चाहिए, ऐसा मेरा खुद का मत है. क्योंकि मैं भी ईवी कार से अभी आज से MMR रीजन में घूमने का फैसला मैंने किया है और आज शाम को मेरी एक बैठक है जहां MIDC में हम आउटसोर्स करते हैं गाड़ियां. वो गाड़ी पेट्रोल डीजल पे चलने वाली न हो, वो ईवी हो, ऐसा प्रयास हम कर रहे हैं. नीट को लेकर के 2-3 आरोपी महाराष्ट्र से उसके पकड़े ऊपर तो गए हैं. कार्रवाई होनी चाहिए और ऐसी जो प्रॉब्लमेटिक सिचुएशन अभी नीट के बारे में जो खड़ी हुई है वो वापस नहीं होनी चाहिए. इस कार्रवाई सर, गाड़ियां कम करने को लेकर खासकर मंत्रियों के पास जितनी गाड़ियां एडिशन होगी क्या वो कम की जाएंगी, इसको लेकर क्या महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने खुद ईवी व्हीकल में बैठ के दिखा दिया है कि उन्होंने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का जो आह्वान था उसको उन्होंने प्रतिसाद दिया है. उन्होंने भी उनके जो कॉन्वॉय में गाड़ियां थी वो भी कम की है. हमने सब शिवसेना के मंत्रीगण जो है उन्होंने भी फाइनल किया है कि जो हमारे सिक्योरिटी के लिए गाड़ियां है वो सिर्फ रखेंगी, बाकी के हम ताफा में नहीं लेंगे. क्या सिर्फ 2 ही गाड़ियां हर एक मंत्री के पास ही नहीं, अभी देखो सिक्योरिटी जिस कैटेगरी की है उसको वो सुरक्षा लेनी पड़ेगी. जैसे Y है, किसी को Y+ है, किसी को Z है, तो ये कैटेगरी में जो कॉन्वॉय में गाड़ियां रहती है वही हम रखेंगे. बाकी हमारा जो कॉन्वॉय रहता है, PS रहता है, ये रहता है, वो हम खुद के गाड़ी में लेके घूमेंगे.